महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य, तर बिरवाडी बाजारपेठ या विभागातील पाणी जाण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले पाहायला मिळते। गटार व्यवस्था केली तीही कुठे न पाहिलेल्या अजब पद्धतीची। अर्धा फुटाचे पनल गटारावरती दिसत आहे। या केलेल्या गटार व्यवस्थेमुळे बिरवाडी विभागातील नागरिक तर्कवितर्क सध्या लावत आहेत। नक्की गटार व्यवस्था केली आहे की बिरवाडी बाजारपेठेतील नागरिकांची समजूत केली आहे, असंही नागरिकांमध्ये बोललं जात आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे बिरवाडी विभागामध्ये रस्त्यासाठी करोड रुपये खर्च केले खरे, पण बिरवाडी आदर्श नगर सध्या खड्डेमय झालेला पाहायला मिळतोय। जर का दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर बिरवाडी विभागातील नागरिक आक्रमक होणार असून ग्रामस्थांकडून सध्या बोललं जात आहे। तेथील स्थानिक ग्रामस्थ नेमके या संदर्भात काय बोललेत आपण पाहूया। त्यांचं असं ग्रामपंचायतीच्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की जुना केलेला जो सिमेंटचा रस्ता होता त्याच्यावर आता डांबरीकरण केलं। ते डांबरीकरण वाहून जाऊ नये यासाठी हा केलेला पर्याय आहे। डांबर आणि सिमेंटकरण ह्याच्यामध्ये जी गॅप आहे त्यामध्ये ह्या अर्ध्या बाजारपेठेतून जवळपास एका वाळ्याचं पाणी वाहतं आणि त्या वाळ्याच्या पाणी वाहतं, त्यामुळे ते गटाराचं पाणी त्या रस्त्याखाली जाऊन रस्ता उकडून जाईल ह्या भीतीने त्याने हे पन्हाळी गटार हा पर्याय केलेला आहे। हे हा पावसाळ्यापुरता हा त्यांनी गॅरंटी घेतलेली होती, या पावसात वाहून जाणार नाही यासाठी हे गॅरंटी घेतलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित पंचायतीच्या लोकांनी, आणि त्यासाठी हा केलेला पर्याय आहे। ही लोकांची पूर्णपणे फसवणूक आहे। ज्यासाठी करायला पाहिजे होतं ते न करता आमचं कसं बरोबर आहे की आम्ही कसं तिथं शब्द खरं आहे हे करण्यासाठी केवळ त्यांनी हा खर्च केलेला आहे। हा खर्च कुठल्या माध्यमातून केला आहे, कसा केला आहे, काय केला आहे त्याची काही माहिती दिलेली नाही आणि आम्ही काही विचारलं नाही, तर हे प्रकारच विचित्र आहे।